यानंतरची जी लढत आहे सेमीफायनल नंबर 2 ती देखील काटेकी टक्कर, रणहर्षक तितकाच दिमागदार सामना तुमच्या भेटीला येईल आणि निश्चितच आपण वळतो उत्तरार्धाकडे. विजयाकरता श्री गणेश मोहिली संघाला टार्गेट आहे फक्त 12. पण यानंतर मी एकच उल्लेख करेन की ही स्पर्धा भरवण्यासाठी जे 2 सितारे चमकले, ज्या दोघांमुळे ही स्पर्धा आपण भरवण्यामध्ये यश मिळालं, तेच आपण टॉसबॉक्स मध्ये इन्व्हाइट केलं होतं. जयराम गवारे आणि प्रफुल्ल चौधरी या दोघांमुळे ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकलो आणि त्याचमुळे आज ही अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आली आहे. थँक्यू. खरं तर जयराम दादा गोवारे आणि प्रफुल्लजी चौधरी साहेबांचा देखील आभार, कारण काही क्षणाचा डिस्कशन त्यांनी क्रिकेटच्या प्रदर्शनामध्ये एक्झिक्यूट केलं. फार मोठी गोष्ट आहे आणि गोवारे म्हटल्यानंतर एक मोठा ब्रँड नेम देखील आहे. चला वळूयात आपण. 12 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. उत्तरार्धाची सुरुवात होते. यश 13 धावसंख्येची गरज आहे. 12 धावा टोटल सेट झाल्यात. यश वेखंडे आणि त्याचा साथीदार हरेश निमसे क्रीडांगणावरती दाखल झालाय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रथमेश विशे जो बापाळे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. मॅचला होतीये सुरुवात. 13 धावसंख्येची गरज आहे. लाऊड अपील होती, पण आतापर्यंत पाहिलं की या गोलंदाजांवरती आक्रमण करणं सोपं नाहीये. पहिल्याच शनिवारच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यापासून तर आतापर्यंत जी भन्नाट वेगाने गोलंदाजी केली ना, त्यावरती कोणत्याच फलंदाजाकडे उत्तर देखील नव्हतं त्या गोलंदाजीचं, आणि तेच चित्र या पहिल्या शनिवारती पाहिलंय. डेफिनेटली सध्या गोलंदाजीचा तोफखाना वाफाळे संघाच्या या गोलंदाजीची चर्चा पूर्णता आहे. इथे बॉल तयार. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळेल पहिल्याच बॉलवरती. इथे देखील एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. पंचाने व्हाईट बॉल दंडित घोषित केलंय. एक्स्ट्रा बाउन्स होता आणि त्यावरती योग्य तो निर्णय पोहोचवलाय. 1 फॉर द ओव्हर असा इशारा दिलाय पंचांनी. हाईट फॅक्टर खूप माटर करतोय इथनं, पण इथनं DRS ची मागणी केली वाटते पंचांनी. डिजिटल रिव्ह्यू सिस्टम चा वापर इथनं केला गेलाय की पाहावं लागेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा वेग होता आणि त्यावरती खूप जास्त बाउन्सर आपण पाहिला आणि तोच प्रयत्न पंचाने सांगितला. इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि 1 फॉर द ओव्हर असा इशारा देखील इथनं दिलाय. अतिशय घातक ठरू शकेल हा चेंडू. हरेश निमसे त्याच्या सोबतीने यश वेखंडे. हरेश निमसे ज्याने मोहिले क्रिकेटला डेव्हलपमेंट मिळवून दिली, ज्याने क्रिकेटला उंचीवरती नेलं, आणि या टीमचा लेजंड खेळाडू हरेश निमसे आज वयाच्या 40-45च्या घरामध्ये असताना देखील संघासाठी नेहमीच लढवा या भूमिका त्याने दाखवली आहे. तोच मैदानामध्ये दाखल झालाय. मिस तामिक आहे तिथनं डाऊन द बॉल तक्षक फल जज. फर्स्ट विकेट डाऊन. यश वेखंडे बाद. थोडा विचार करणं गरजेचं आहे श्री गणेश मोहिली संघाला. खरं तर 12 बॉल आणि 13 ची रिक्वायरमेंट होती, ज्यामध्ये एक अतिरिक्त धावसंख्या देखील तुम्हाला कनेक्ट झाली आहे आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. अशा परिस्थितीत यश वेखंडेकडनं एक बेजबाबदार फटका खेळला गेला, त्याला परतावं लागलं, परंतु गोलंदाजीची इथून प्रशंसा करावी लागणार आहे. काय तरबेज गोलंदाजी करतोय प्रतीक. अप्रतिम कामगिरी. शुभम भोये न्यूमॅन एंटर झाला इनेट नंबर 3 वरती. प्रथमच विषय नावाला साजेसा खेळ करतो. आतापर्यंत एक षटकार चौकार त्याचा एक चौकार मला वाटतं आला होता पहिल्या दिवसामध्ये, मात्र षटकार आला देखील नाहीये. मात्र एवढा चांगल्या प्रतीची गोलंदाजी करतोय. वेगच एवढा भन्नाट आहे आणि आजपर्यंत आपण देखील आजच्या दिवसामध्ये पाहिल्याचं संपूर्ण दिवसभरामध्ये की गोलंदाजाला अनुसरून ही विकेट सध्या बनवली असंच वाटतंय, आणि तेवढाच प्रचंड वेग गोलंदाजाकडे प्राप्त होतो या विकेटवर आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. हाईट फॅक्टर गोलंदाजाचा मॅटर करतो आणि एखादा कॅरेबियन मुलकातला गोलंदाज जशा पद्धतीने गोलंदाजी करतो, कदाचित त्याच पद्धतीनं त्याच शैलीनं सध्या त्याची गोलंदाजी सुरू आहे. यश वेखंडेचं खेळणं अतिशय महत्वाचं होतं. इथे देखील पहा सुपर वेगाने चेंडू एज अँड टेकन फलंदाज अजून एक होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का दुसरा पाहायला मिळेल. प्रथमेश विशेषचा जवाब नाहीये. त्याच्या गोलंदाजीचं उत्तर देखील या स्पर्धेमध्ये कोणत्याच फलंदाजाकडे पाहायला मिळालं नाहीये. काय गोलंदाजी केली भन्नाट वेगाने, प्रचंड वेग आणि त्याची परिपक्वता दाखवत असताना योग्य उल्लेख केला आपण की हाईट फॅक्टर खूप मॅटर करतो आणि ती विकेटवरती
च्या हाईटने चेंडू डिलिव्हर करतो. अनेक मैदानावरती गोलंदाजांना ते एफर्ट्स लावणं गरजेचं असतं, मात्र या विकेटवरती एफर्ट्स कमी प्रमाणात लावावे लागतात, कारण वेग जेवढा तुम्ही देत आहेत त्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत प्रथमेश विषयने दाखवली आहे. संदीप, खरं तर प्रथमेश विषयला पाहिल्यानंतर एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की व्यावसायिक क्रिकेटमध्ये हे दुर्मिळ हिरे जे दुर्लक्षित आहेत. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 500 रुपयाचं पारितोषिक इथून प्रफुल्ल दादांकडनं दिलं जाईल. फटका चांगला आहे. बॉल चालला सिली मिड ऑफ मधून लॉंग ऑफ ला प्रोटेक्शन तैनात आहे. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचा नतीजा एक अतिरिक्त धाव मध्ये 2 धावा इथून मात्र धाव फलकावर कनेक्ट होतील. टीमची टोटल पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. अक्षरशः इकॉनॉमिकली रेटेड बॉलिंग सुरू आहे सध्या. गोलंदाज प्रथमेश विषयच्या माध्यमातून चेंडूचा खेळ संपलाय. तो आतापर्यंत 4, उर्वरित 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आपण चर्चा करत होतो संदीप की हे खेळाडू पॅकर्स या खेळाडूंना दुर्लक्षित का ठेवतात. क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेला कुठेतरी दुजोरा दिला जात नाहीये. बॉल तयार. इथे देखील अजून एक भन्नाट वेगाने चेंडू डिलिव्हर झाला. नवीन फलंदाज पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. सुमित मस्कर आहेत, पण एवढा प्रचंड वेग आहे, पण त्यामध्ये बॅटन बॉलचं कनेक्शन होणं सोपं लक्षण दिसत नाहीये. वेग एवढा प्रचंड आहे, पण इथनं या षटक्यामध्ये एकच माइंडसेट ठेवायचा होता की सिंगल डबल जर आला असत्या तर आपण शेवटच्या षटक्यामध्ये धावा 7-8 असत्या तर कशा प्रकारे त्या धावा करू शकलो असतो. पण यश वेखंडेचं ते अतिशय जे दुर्दैव म्हणावं लागेल की तो फटका त्याने सिलेक्शन केला आणि स्वतःच्या संघाला स्वतःकडनंच अडचणीमध्ये आणण्याचं कार्य त्याने केलंय. इथे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपटून टाकलाय बॉल आणि नोटिफिकेशन दाखवतायत पंच. नो बॉलचा इशारा आलाय पंचांमार्फत. इट्स अ नो बॉल सिग्नल बाय अंपायर आणि अतिरिक्त धाव संख्या फ्री हिटची नामी संधी इथून प्रस्थापित होईल. ते टीम श्री गणेश मोहिली संघाला. संदीप, खरं तर ISPL मध्ये एक विक्रम भिवंडी क्रिकेटच्या नावावर केलाय. सगळ्यात वेगवान बॉल ISPL मध्ये टाकण्याचा कारनामा खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार यांनी केला. 145 किलोमीटर/आवर वेगानं, त्यापेक्षा जास्त वेगानं त्याने चेंडू फेकला. आता फ्री हिटची संधी आहे. कदाचित प्रथमेश देखील अत्यंत त्याच कलात्मकतेनं गोलंदाजी करतोय. बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस दाखवलं आणि पहा पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल होता याचं भान असणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने अपील लाऊड अपील होती, पण पंचायत तेच सांगितलं फ्रीटचा बॉल होता. सिंगल धाव इथनं कंप्लीट झाली आहे. एक धाव पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा लागल्या जातील 5 धावा आणि आता 6 बॉल आणि इथून धावा करायच्या आहेत. 8 धावांची गरज आहे. याच माइंडसेटने खेळायचं होतं. प्रयत्न तेच करायचे होते की सिंगल डबल जरी आल्या बॉल टू बॉल इक्वेशन राहिलं असतं तरी देखील आता पुढच्या षटक्यामध्ये एक कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. डेफिनेटली संदीप, एक गोष्ट पाठीराखे आता चर्चा करत असतील श्री गणेश मोहिली संघाचे की अगदी अंगाला लावून तरी चेंडूवर एक सिंगल घ्या, परंतु सिंगल डबल रोटेट करत राहा. अशा पद्धतीने चर्चा खरं तर आता पाठीराखांच्या मध्ये देखील ती कुजबूज सुरू आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. विजय करता 8 धावसंख्येची गरज आहे. मी बऱ्याचदा म्हणतो मोहिली संघासाठी एकच गोष्ट सांगेन आणि टीम वाफाळे बी साठी देखील एकच गोष्ट सांगेन की जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर देखा नहीं करते. प्रतिस्पर्धी भले ताकदवान जरूर है, परंतु तुम्हाला या क्रीडांगणावरती लढावं लागेल आणि जो निर्भीडपणे लढेल तोच इथून जिंकेल. 6 बॉल 8चा सामना. बॉल तयार. मिस्तामिक आहे. फटका क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चेंडूचा खाली आला. इथनं कॅच पकडली जाईल. फलंदाज सुमित मस्कर पहिल्या चेंडूवरती बाद. एक मोठा धक्का. 5 बॉल 8चा सामना आता आलाय. खरं तर सुमित मस्करनं काय विचार करून हा फटका खेळला हेच आता विचार करायला लावणार आहे. संदीप, जिथं गरज आहे 6 बॉल 8ची तिथं अशा पद्धतीनं मोठा स्ट्रोक खेळून किंवा मिसटायमिंग स्ट्रोक खेळून स्वतःच्या संघाला संकटांमध्ये टाकून आणि डॉट बॉल गमावणं, चेंडू गमावणं हे कदाचित श्री गणेश मोहिलीला बॅकफुटवर ढकलणारा असू शकेल. पण मी कंपॅरिझन तर करत नाहीये, पण तरीच देखील सांगेन की व्यावसायिक गटाचे खेळाडू आणि ग्रामीण प्लॅटफॉर्मवरचे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक का असतो. त्याचं कारण असं ते कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं हे व्यावसायिक क्रिकेट दाखवून देत असतात. पण इथनं ग्रामीण गटाचे खेळाडू आपलं नाव चर्चेत येण्यासाठी षटक्या चौकार मारून सामने जिंकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे संघ नेहमीच अडचणीमध्ये येत असतो. तोच प्रयत्न सुमित मस्करचा पाहायला मिळाला. आता 5 बॉल 8ची मॅच आली आहे. समोर हरेश निमसन सारखा जर एक अतिशय प्रतिभावंत आणि गुणवंत खेळाडू असताना स्ट्राईक त्याला देणं गरजेचं होतं. हा देखील प्रचंड भन्नाट वेग पाहायला मिळाला. अथर्व विषय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. सर्व कोशिंबडी गावचे प्रतिष्ठित व्यक्ती इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण हे व्यासपीठ आपल्या कोशिंबडी गावाचं आहे.
आणि या व्यासपीठात आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम. अत्यंत वेगवान रफ्तार का राजा असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अथर्व विशेला सलग 3 चेंडू त्यानं डिलिव्हर्ड केले, ज्यामध्ये 1 विकेटचा समावेश आहे आणि बाकीचे 2ही चेंडू म्हणजे फलंदाज ज्या खर तर ऋतिक मस्करनं केलेली चुकी, रोहित मस्करनं केलेली चुकी कदाचित स्वतःच्या संघाला निश्चितच बॅकफुटवर पुन्हा एकदा पहा. काय अत्यंत काटकतेनं गोलंदाजी होते. दर्जा गुणवत्ता काय असू शकेल. फक्त 13 धावा डिफेंड करायचे आहेत आणि क्वालिटी बॉलिंग, ते देखील आताच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 120 ग्रामचा बॉल जो खरं तर निव्याचा, आणि तरी देखील गोलंदाज इथे वर्चस्व स्वतःच प्रस्थापित करतायत. शेवटची औपचारिकता 2 चेंडूंची बाकी आहे. फक्त एखाद्या सामना जिंकला म्हणून तुमचं नाव होत नाहीये, कारण तुमचा संघाचा परफॉर्मन्स जेवढा मोठा असो ना, या प्रतीचे गोलंदाजी जर तुम्ही करताय तर नाव मोठं होत आहे. आणि तेच नाव मोठं होताना पाहायला मिळालं. गोलंदाजीची युनिट मधील जी प्रभावशाली कामगिरी आहे आणि मोहिनी संघ इथनं एकच मला म्हणावं लागेल की आता 8 धावा करायच्या होत्या, त्यासाठी रोहितने केलेली ही चुकी नयन नेमसे ला मैदानात आणणं गरजेचं होतं, पण रोहितला पाठवणं कुठेतरी धोकादायक घंटा ठरली संघासाठी. नयन नेमसेचं मैदानामध्ये न येणं हा कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय, कारण या संपूर्ण मॅचेस मध्ये आतापर्यंत रोहितचा खेळ खराबच पाहिला होता आपण, तोच खेळ आता पाहिलाय. आणि इंग्लंड संघाच्या जेम्स अँडरसनला कधी जर आपण पाहिलं असेल, जसं ऑस्ट्रेलियाला त्याने ऍशेस मध्ये त्रस्त केलं, तशाच पद्धतीने सेम लाईन ऑफ ऍक्शन आता गोलंदाज अथर्व विशेचं इथून कौतुक करावं लागणार आहे. मेडन षटक जिथं गरज आहे, जिथं रिक्वायरमेंट आहे 6 बॉल मध्ये 8ची, तिथं मेडन षटक टाकलंय. व्यावसायिक क्रिकेटला अगदी लवकरात लवकर या खेळाडूंची दखल घ्यावी लागणार, एवढं मात्र निश्चित आहे. सामना जिंकलाय वाफाळे बी संघानं. मनापासून अभिनंदन आहे तुमचं, मनपूर्वक अभिनंदन. निर्वी एंटरप्राइजेस यांच्या वतीने अथर्व विषय आणि प्रथमच विषयासाठी 500 रुपयाचा प्राइज आलाय, ते घेण्यासाठी आपण या. चला, दोघांना 500 रुपयाचा प्राइज दिला जाईल. मात्र काय गोलंदाजी केली आहे स्पर्धेमधील दुसरं निर्धाव षटक टाकण्यामध्ये यश त्याला आलंय. अथर्व विषय जबरदस्त खेळ त्याचा पाहिला. गोलंदाजी मधील प्रभावशाली आणि अतिशय भन्नाट वेगाने केलेली गोलंदाजी, त्याच्या जोरावरती 8 धावा देखील त्याने डिफेन्स केल्या आणि तो अतिशय जलद गतीने चेंडू टाकण्यासाठी प्रयत्नशील होता. सर्व चेंडू पाहिले तर अगदी रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहिल्या. प्रत्येक चेंडू वेग आणि त्यानंतर पाहिलं की रफ्तार का सौदागर प्रथमेश विशेष नाहीये तर अथर्व विषय देखील आहे हे त्यांनी सांगितलं. आणि इथनं मोहिनी टीमला आश्चर्याचा धक्का बसून दिलाय. या अथर्व विषय 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना निर्वी एंटरप्राइज यांच्या वतीने दिले जाईल. मयुरेश जाधव यांच्या वतीने जबरदस्त एक अतिशय प्रवीण आहे, असे स्कोरर देखील आहेत आमच्या समेत. कधी